आपण सबवेमध्ये तर गेला असालच कधी नाही कधी, तर तसंच सबवेसारखं सँडविच आपण आता इथे बनवणार आहोत. तर हा इथे मी ब्रेड घेतलेला आहे. हा मोठा ब्रेड आहे. हा तुम्हाला डीमार्ट झालं, बिग बाजार झाला किंवा आता ऑनलाईनमध्ये पण तुम्हाला हे भेटतो, इझिली अवेलेबल आहे. 60 ते 70 रुपयाचं असतं आणि ह्याला मी कापलेलं आहे मधून, कारण खूप मोठा होता. आणि हे दोन्ही बाजूने ह्याला चांगलं रुंद करून घ्यायचं. मग त्यामध्ये मी हे मायोनीज टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर मी हा तंदुरी मायोनीज घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे हा तंदुरी मायोनीज, पण तुम्ही जेवढं जास्त इथे सॉस किंवा मायोनीज लावलं तर ते थोडं टेस्ट चांगली येते. तर मी हे तंदुरी मायोनीज लावलं आहे आणि आता मी व्हाईटला पण असं चांगलं स्प्रेड करून घेतो आहे. इथे तुम्ही टोमॅटो केचप पण यूज करू शकता व्हाईट मायोनीजच्या वरती, पण शक्यतो मायोनीजच यूज करा. आणि हे लेटिस लीव्ज आहेत, हे कंपल्सरी घ्या, कारण ह्याची चव खरंच वेगळी लागते. त्यानंतर टोमॅटो टाकायचं. उगाच जास्त भाज्या टाकून ठेवायचं नाही, मग ते बंद व्हायला प्रॉब्लेम होतो. मग इथे मी काकडी घेतलेली आहे, तर काकडीचा एक लेअर ठेवायचा. मग आता हे कांदा आहे, कांदा पण असं बारीकच कापलेला घ्यायचं. इथे मी ग्रीन ओलिव्स घेतलेले आहेत. हे सगळ्यांची चव खूप वेगळी लागते, त्यामुळे आपण वन टाईम आणून ठेवू शकतो घरी. आणि परत मी थोडंसं इथे मायोनीज टाकलेलं आहे. आणि आता थोडंसं आपण वरून याच्यावरती चाट मसाला टाकणार आहोत, कारण चाट मसाला टाकून याची चव पूर्ण बदलते. आणि हे आता ऑलमोस्ट आपलं रेडी आहे. तुम्ही असंही खाऊ शकता, पण असं न खाता मी तुम्हाला सजेस्ट करीन की आपण ह्याला थोडंसं गरम तव्यावरती भाजूया. तर इथे मी तेल घेतलं, तुम्ही बटर घेऊ शकता, तुम्ही तूप घेऊ शकता. तर मी तेल घेतलेलं आहे आणि आपण ह्यातला चांगला वरून भाजून घ्यायचं. आणि भाजून घेतल्यावर ह्याचं पावाची खूप टेस्ट बदलते, कारण पाव खूप टाईपचे भेटतात. तुम्हाला गार्लिक पाव भेटतील, तुम्हाला साधे पाव भेटतील, पण जेव्हा आपण तव्यावरती भाजल्यावर याची टेस्ट खूप वेगळी लागते. समजा गार्लिक पाव असला तर ते लसूणची टेस्ट येते, गार्लिकची टेस्ट येते, ती खूप छान लागते. आणि आता हे दोन्ही साईडनी चांगलं आपण भाजून घ्यायचं. आणि हे आपलं सबवेसारखं सँडविच रेडी टू ईट. तुम्ही घरी ट्राय करा आणि कळवा कसे झाले ते. आणि हे नक्की सांगतो, हे सबवेपेक्षा हे तुम्हाला हे आवडेल, तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.